माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ महिमा श्री संत नामदेव महाराज भाग 7 कथासार अभिवाचन करत आहे. विरक्त नामदेव. नामदेवाच्या मनात ऐहिक सुखाची ऐहिक गोष्टीची आसक्ती कधीच नव्हती. अगदी लहानपणापासूनच खाणे पिणे लेणे नेसणे या गोष्टीची त्यांना मनापासून कधीच आवड नव्हती. खाण्यापिण्याचे जिभेचे चोचले कधी त्यांनी पुरवले नाहीत की दाखवले नाही. लहानपणापासूनच हातात चिपळ्या घेऊन सदैव विठ्ठल नामात दंग असणारे नामदेव लग्न झाल्यानंतर संसारात रममाण होऊ शकले नाहीत. नरसिंह बामणी गाव सोडून ते पंढरपुरात आले. तेथील मंदिरात प्रसन्न पांडुरंगाचे दर्शन घेतले. आषाढी कार्तिकीचा सोहळा याची देही याची डोळा पाहिला. वारकऱ्यांची भक्ती पांडुरंगाच्या भेटीसाठी आर्तता व्याकुळता अनुभवली. मग तेव्हापासून आधीपासूनच भक्तीच्या तरंगाने भिजलेले मन चिंब होऊन अगदी संपुष्ट होऊन गेले. संसाराचे सुख व्यापाराची लालसा त्यांना स्पर्श करू शकली नाही. तर त्यांच्या मनात जाऊन घर करून बसणे दूरच. रात्रंदिवस ते विठ्ठल मंदिरातच बसून देवाचे नामस्मरण करू लागले. भजन कीर्तन करू लागले. कीर्तन करताना पायात चाळ बांधून नाचू लागले. त्यामुळे वडिलांपेक्षा त्यांची आई गोणाईलाच आता माझ्या नामदेवाचे कसे होणार, माझ्या सुनेचे राजाईचे कसे होणार याची काळजी लागून राहिली होती. संसाराबाबतची नामदेवाची उदासीनता पाहून गोणाईने त्यांना परोपरीने समजावून सांगितले, पण त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. या बाबतीत ते कोणाचेच ऐकत नसत, पण कोणावर चिडत रागवत नसत किंवा त्रागाई करीत नसत. असेच एकदा नामदेव विठ्ठल मंदिरात नामस्मरण करीत बसले होते. त्यांची जवळजवळ समाधीच लागली होती. तितक्यात गोणाई तेथे आली. नामदेवानं म्हणली, अरे नामदेवा, तुला झालंय तरी काय, तेच मला कळत नाही. अरे जरा डोळे उघडून आजूबाजूला पहा. बघ बाकीचे भक्त कसे आपला संसार सांभाळून प्रपंच सांभाळून भक्ती करतात. मुलाबाळांकडे लक्ष देत देत परमार्थ साधतात. माझ्या कुळातला तूच कुलक्षणी कसा रे तसा? नुसत्या हातात चिपळ्या घेऊन विठ्ठल विठ्ठल करीत बसतो. पायात चाळ बांधून नाचतो काय? घरदार सोडून नुसता नाम म्हणत बसतो. अशाने बाकीच्यांचे काय होणार? अहंकार नाही, अभिमान सोडून नुसता हरिनाम घेतो, कीर्तन करीन असतो. तुझ्या एवढी कोणती पोलं त्यांच्या आईबापांवर अवलंबून आहेत सांग बरं. तू जसा कसा देव देव करीत बसतोस रे. काय म्हणताय बघा. जन्मासी येऊनी पराक्रम धरी, का होसी संसारी भूमी भार. अनेकांची मुले संसारिक कैसी, तुझ मज झालाशी कुलक्षण. ऐसे नाही तुझ या लोकांची लाज, हेची तो मज नवल वाटे. अभिमान अहंकार सोडून या जगी, नाचतोसी रंगी गीत गात. तुझ ऊनी लोक आहे ती अज्ञान, न विसंबती क्षणमाय बाप. याची कारे तवा धरियली आसो, हा तव कवनास झाला नाही. या ते जे भजती त्याचे नुरे काही, हा देव नव्हे पायी घरत घेना. याचे नाव चक्रपाळ, हा ब्रह्मादिक अकळ, तो कैसा कृपाळ दिना लागी. होणार सारिकी तुझच रचिले बुद्धी, देव नव्हे त्रिशुद्धी माखू जगी. ज्याचे कुंटते तो लागे यांचे पंथी, माऊली म्हणून तू ते सांगते रे. गोनाई म्हणे नाम्या हे नवे भले, विठोबाने केले आपणा एसी. अशा प्रकारे गोनाईने रागाने टोचून उपहासाने तिखट भाषेत नामदेवांना सुनावले. पण त्याचाही नामदेवावर काही परिणाम झाला नाही हो. त्यानंतरही त्याच्या विठ्ठल भक्तीतील मात्र फरक पडला नाही. रोजच्या स्मरणात खंड पडला नाही. आपला मुलगा आपलंही ऐकत नाही हे पाहून ती पांडुरंगाला दूषणे देऊ लागली. तूच त्याला वेडा पिसा केलं, देव पिसा केलं, देवासाठी वेडा करून संसारात उठवले असे म्हणू लागले. शेवटी कधी कधी गोनाई आपल्या सुनेला राजाला म्हणायचे, बाई गो, मी तरी आता हात टेकले त्याच्यापुढे, पण तू तरी सांग चार गोष्टी त्याला, बघू तुझं तरी तो ऐकतो का. मग अधूनमधून ती नामदेवाकडे जायची, समजावून चार गोष्टी सांगायची. कधी कधी देवाबरोबर भांडायची सुद्धा. तिचंही बरोबर होतं. आपला पतीचं आपल्या घराकडे लक्ष नाही, धंदा व्यवसाय करीत नाही, उलट त्यालाच पोसावे लागते. अशा स्थितीत तिने तरी कोणाकोणाकडे किती वेळ हात पसरायचा. कधी कधी तिला मुलांना उपासमार घडायचे. अशा वेळी ती देवाला म्हणायचे, काय म्हणायचे, लावूनी लंगोटी झाली ते गोसावी, आमुची ठेवा ठेवी कोण करी. ऐसे तुमची स्थिती विलग देखुनी, पडिले चिंतवने काय करू. सुखाचा संसार करुणी बारा वाटे,
नाव केले मोठे जगा माझी. सर्वस्वे सांडवणी धरिला तुम्ही देव, येणे पुशिला ठाव संसारीचा. आमुची करुणा ना वाटेची काही, विनक्ती राजाई नामदेव. अशा प्रकारे आई वडील पत्नी या कोणाच्याही सांगण्याचा नामदेवावर काही परिणाम होत नसे. त्यांच्या वागण्यात फरक पडत नसे. कोणी वंदा कोणी निंदा, विठ्ठल स्मरण हाच आमचा धंदा. या उक्तीप्रमाणे ते अतिशय विरक्त वृत्तीने जगत होते. त्यांची विठोबावर भक्ती विश्वास होता. आपण त्याचे नाव घेतो आहोत म्हणजे आपली काळजी घेणारा तोच, आलेल्या अडचणी दूर करणारा, आलेल्या संकटावर मात करून मार्ग काढणारा, या विचारांवर भरोसा होता. म्हणून आपले सर्वस्व त्याच्या चरणी अर्पण करून अतिशय विरक्त वृत्तीने ते राहत होते. आता बघूया राजाईला आधार देवाचा. दामा शेट्टी गोनाई दोघे होते तोपर्यंत ठीक, पण दामा शेट्टी काहीतरी करून हातपाय लावून 2 पैसे मिळवायचे. एक वेळ का होईना जेवायला मिळायचे. नामदेवाचा संसार आता वाढला होता. त्याला 4 मुले झाली होती. सारी वयाने लहान होती. अशा वेळी दामा शेट्टी गोनाई जग सोडून गेले. राजाईचा आधारच तुटला. घरात 4-8 खाती तोंडे. नामदेव नुसते मंदिरात जाऊन बसायचे. घरात आता कमवते कोणी नाही. घर सगळे राजाईवरच येऊन पडले. 2 वेळचा स्वयंपाक करणे इतकेही घरात सामान नसायचे. डाळ आहे तर तांदूळ नाही, पीठ आहे तर मीठ नाही, तिखट आहे तर भाजी नाही, भाकरी नाही, असे दिवस ती काढत होते. राजाई तरी काय करणार? मुलांना उपाशी अर्धपोटी राहावे लागायचे. हे पाहून ती नामदेवासमोर ओरडायचे, यांना खायला द्या, काही करा, काही आणा, नुसते मंदिरात जाऊन टाळ काय कुटत बसलाय? या पोराचे काय करायचे? त्यांच्या पोटाची सोय कोण करणार? त्यांच्या पुढे खायला माझे हातपाय तोडून शिजवून ठेवू का? घरात लक्ष घाला, काही आहे नाही तिथे बघा, असे मी रोज ओरडते, पण माझे ओरडणे तुमच्या कानात कसं शिरत नाही? एवढे सगळं झालं तरी नामदेव शांत, एका शब्दाने बोलत नसत. शांतपणे उठत टाळ चिपल्या घेऊन मंदिरात जात. नवऱ्यापुढे काय करा हे राजाला कळत नव्हते. पोरांच्या परिस्थितीकडे बघवत नव्हते. ती फार वैतागली. या पोरांसाठी काय करावं, नवऱ्याला कसं वटणीला आणावं हे तिला काही कळत नव्हतं. तिची मती फार गुंतली होऊन गेली. नामदेव आता केवळ नामस्मरणच करीत नव्हता, तर अभंग करायचे. ते म्हणायचे छान अभंग रचायचे, हो करायचे, कीर्तन करायचे. त्यांचा आवाजही गोड, छान व्याख्यान लावायचे, चांगली माहिती सांगायचे, चांगले निरूपण करायचे. लोक ऐकता ऐकता तल्लीन व्हायचे. नामदेव रंगून जायचे. त्यांना कीर्तनाची तंद्री लागायची. ते रंगता आले की कीर्तन करताना अक्षरशः नाचत, गळ्यात माळ, हातात टाळ, पायात चाळ, हातात रसाळ आणि आवाज रसाळ, विषय मधाळ, असे एकंदर रसायन तयार होत होते. त्यामुळे ते कीर्तनात एकरूप होऊन जात. नामदेव स्वतःच रचलेले अभंग कीर्तनात म्हणायचे. या अभंगाची भाषा फार फार सोपी असायची. ती समोरच्या श्रोत्यांना सहज कळायची. तरी ते आणखी फोड करून गोड शब्दात सहज सांगायचे अर्थ. तो अर्थही सोप्या भाषेत सरळ शब्दात असायचा. पण नामदेवाच्या शब्द माधुर्याने कुटुंबाचे पोट थोडेच भरणार होते. नामदेव कीर्तनातून देवाला विनवणी करायचे. ते देवाला आई म्हणायचे. आपल्या माऊलीला ते म्हणत, तू माझी माऊली, मी ओ तुझा ताना, पाजी प्रेम पाना पांडुरंगे. तू माझी माऊली, मी तुझे वासरू, नको पाना चोरू पांडुरंगे. तू माझी हरिणी, मी तुझे पाडस, थोडी भव पाश पांडुरंगे. तू माझी पक्षिणी, मी तुझे अंडज, चारा घाली मज पांडुरंगे. नाम म्हणे औसी भक्तीचा वल्लभा, मागे पुढे उभा सांभाळीसी. अशा रचना ऐकून भक्तगण गुंग होऊन जात. हात जोडून डोलू लागत. आपले कान तृप्त झाले, कृतार्थ झाले असे त्यांना वाटत असे. इतकी त्यांची भाषा सोपी, इतकी चांगली उदाहरणे, इतक्यात अर्थतेने आळवणे. धन्य धन्य नामदेवा, धन्य आहेस तू. नामदेव पुढे म्हणत, काय म्हणत ऐका. विसावा विठ्ठल सुखाची सावली, प्रेमपाना घाली भक्तावरी. दाखवी चरण, दाखवी चरण, दाखवी चरण नारायण. विठ्ठल आचार, विठ्ठल विचार, दावी निरंतर पाय आता. नाम म्हणे नित्य बुडालो संसारी, धावणिया धरी हाती मज. अशा तऱ्हेने पांडुरंग आई तर आपण तिचे मूल होऊन आपल्या मुलांवर प्रेम करायला, भुकेले पोट भरण्यासाठी तोंडात प्रेम पाना सोडायला सांगत असत. पण घरच्या मुलांवर ते प्रेम करू शकत नव्हते. त्यांच्या तोंडात 4 सित्ते भरवू शकत नव्हते. प्रेमळ नजरेने बायकोकडे पाहत नव्हते. तिच्याकडे दुर्लक्षच करीत होते. पांडुरंगाच्या सेवेत, त्यांच्या भक्तीत ते घरदार, बायको, मुले सारे काही विसरून जात असत. घरात 2 दिवस चूल पेटली नव्हती. मुलं भूक भूक करीत इवलेली तोंड करून
केविलवाणी बसली होती. राजाई मंदिरात आली. तिला देवासी भांडायचे होते. नामदेव म्हणत होते, तू माझी पक्षिणी, मी तुझे अंडज, चारा घाली मज पांडुरंगे. नामदेवाची ती तंद्री लागलेली भावमुद्रा डोलणारे लोक पाहिले. पांडुरंगाची तेजस्वी मुद्रा पाहिली. डोळ्यात तरारून पाणी आले. भगवंताच्या चरणात डोके टेकवले. डोळ्यातल्या उष्ण जरोदकाचा त्यांच्या चरणावर अभिषेक झाला. हो थरथरत होते. शब्द बाहेर पडत नव्हते. काय बोलायचे सुचत नव्हते. उठून देवाच्या चेहऱ्याकडे पाहिले. ते प्रसन्न हास्य विलसत होते. तशीच परत घरी आली. घरात मुठभर काही सापटे का म्हणून पाहू लागली. सगळे डबे जड लागले. घर धान्य धुण्याने भरलेलं. कोपऱ्यात भरपूर भाजीपाला ठेवलेला. कोण आले, कोण देऊन गेले, तिला काही कळेना. तिने मनापासून हात जोडले. पांडुरंगाची कृपा एवढंच म्हटली. 10-12 दिवसाची सोय झाली होती. काही दिवस अडचण टळली होती. एवढंच ना, 10-12 दिवस चांगले गेले. पण पुढे परत ये रे माझ्या मागले सुरू झाले. नामदेवाचे टाळ कुटणे, मुलांच्या नाना दिशेने तडपडणे. राजा तरी आता काय करणार? या संसाराचा दुःखाचा शेवट करावा असा तिने विचार केला. नारा महादा या 2 मुलांना घेतले. एकाला पाठीशी, एकाला पोटाशी बांधले. ताना लेकरू हातात घेतले. तरा निघाली. घराबाहेर पडली. चंद्रभागेची वाट धरली. खोल डोहाजवळ आली. तिने मुलांचं पाण्यात उडी घेतली. धप्प आवाज झाला. बस. तिने डोळे उघडले तर काठावर पौडली होती. तिची 3ही बाळं तर सुरक्षित होती. कोणी काढलं बरं? कोणी वाचवलं मला? नक्की या पांडुरंगाचे काम. तो धड जगू देत नाही आणि मख्खही देत नाही, मरूही देत नाही. का असा छळ काढला समजा? असं म्हणत तिनं तिथलं खडकावर डोके आपटून घेतले. पुन्हा तिन्ही पोरांना बकुडीला धरले. डोहात उडी मारली. आता तिने डोळे उघडले. 3ही मुले तिथे होती. ती पैल तीरावर होती. तू सहज पैल तीरावर गाठणार आहेस हेच जणू सुचवले होते. तिने पाहिले. पांडुरंगाच्या मंदिराचा कळस लांबून झळाळत होता. पाहता पाहता तेथे पांडुरंगाची मूर्ती दिसू लागली. जवळ येत पांडुरंगाने मायेने राजा हिची पाठ ठोपटली. म्हणाले, राजा तुला असं करून कसं चालेल? तूच नामदेवाला सांभाळायचंच. त्याला फार मोठा झालेले पाहिजे. भाग्य तुझ्या नशिबी आले. राजाचा राग शांत झाला नव्हता. ती घरी निघाली. रस्त्यात नुकताच मरून पडलेला एक पिवळा धमक नाग तिने पाहिला. तिने विचार केला, चला बरे झाले. हा नागच सगळ्यांना शिजवून कवरते. त्याच्या विषाने घरच्या घरीच सगळे शांत होऊन जाईल. बघूया तिने कोण वाचवते ते. ती नाग घेऊन घरी आली. त्याचे बारीक बारीक तुकडे केले. एका मडक्यामध्ये घालून शिजवायला ठेवले. बराच वेळ चुलीवर शिजवत होते. रट आवाज येत होता. साप शिजला असेल म्हणून ती चुलीजवळ गेली. मडक्याचे झाकण काढल्यानं आत साप कुठे होता? होते सोन्याचे जाड तुकडे. ते भांड तसंच घेऊन देवळात आली. नामदेवापुढे ठेवले. नामदेव म्हणाले, अगं रजाई काय केलंस तू हे? आपल्यासाठी देवाला किती त्रास दिलास? म्हणून त्यांनी एक तुकडा उचलून राजाच्या हाती दिला. असेच एक उचलून बाकीचे तुकडे जमलेल्या ब्राह्मणाच्या हाती दिले. परत कीर्तनात रंगले. ते म्हणत होते, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरणन सोडी सर्वथा, तुझ्या न पंढरीनाथा, वर्णी तुझे मंगलनाम, हृदय अखंडित प्रेम, नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझा. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल नामदेव महाराज की जय. ज्ञानदेव सोपानदेव निवृत्ती मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम.